जारमध्ये गेलं का म्हणताना श्री गणेश
माझा अभ्यास आहे आज भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आजचा निरूपणाचा अभंग हा आत्माराम या संतांचा आहे. हे संत समर्थकालीनच होते आणि त्यांनी दासविश्राम नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तपाचं महत्व या अभंगामध्ये ते सांगतात की धन्य तपी तप कारण सद्गती पहा वेद श्रुती मागी सार. वेद श्रुतींमध्ये जे आपल्याला सार मिळेल तेच सार या तपाने आपल्याला प्राप्त होते. म्हणून तपसा मनसा शुद्धी. तपाने काय होतं तर मन शुद्ध होतं. तपसा तप सुखम आपल्याला तपसा लभ्यते सुखम असं सांगितलं की तपाने आपल्याला सुख प्राप्ती होते. तपसा लभ्यते कीर्ती. तपामुळे आपल्याला कीर्ती मिळते. म्हणून तपाविना दुसरं काय मोठं आहे काय श्रेष्ठ आहे असं ते आपल्याला म्हणतात की परलोकामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होते आणि इहलोकामध्ये तुम्हाला कीर्ती प्राप्त होते असं हे तपाचं महात्म्य सांगितलेलं आहे. मग धन्य तपी तप कारण सद्गती. तुम्हाला जर सद्गतीची प्राप्ती हवी असेल तर तुम्हाला तप करायला पाहिजे. मग तप म्हणजे काय तपस्या हे सगळे शब्द आपल्या पुढे येतात. किती जणांनी तपश्चर्या केली हो. मुळात अनुताप झाला की तपश्चर्या केली जाते पण तरी सुद्धा भगवत प्राप्तीसाठी तपश्चर्या म्हणजे अनुताप व्हायलाच पाहिजे असं नाहीये पण अनुतापातनं तपश्चर्या केली जाते कारण माझ्या हातनं चुकी झाली आहे आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तपश्चर्या घरी सांगितलेली आहे. मग अशी तपश्चर्या ही करणं ही श्रेष्ठ सांगितलेली आहे. म्हणून तपाने काहीही साध्य होत. म्हणून तपा वाचुनिया नाही सिद्ध काही. तप केल्याशिवाय तुम्हाला काही सिद्ध तुम्हाला काही प्राप्त होत नाही. म्हणून कार्यारंभाआधी तपाचरण. म्हणून जे तुम्हाला कार्य करायचंय ते कार्य करण्यासाठी तुम्हाला तपाचरण करायला पाहिजे. पण आज आपली परिस्थिती कशी झाली आहे ती हळद हो गोरी असं झालेलं आहे. कुठलीही गोष्ट तपानीच साध्य होते. म्हणून ती जी कीर्ती आहे ती चिरंजीव कीर्ती राहते. लता मंगेशकरांनी किती तप केली हो गायन क्षेत्रामध्ये. वयाच्या 90 पर्यंत म्हणजे किती तप झाली 6.5 तप 7.5 म्हणजे तपाचा काल आहे तो 12 वर्षाचा सांगितला. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य करायला हे 12 वर्ष लागतात. म्हणून गुरुगृही सुद्धा तुम्ही 8व्या वर्षी जाता आणि तुम्ही 24व्या वर्षी परत येता गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी. म्हणजे तुम्हाला 1.5 तप तिथे शिक्षण घ्यायचं आहे विद्या संपादन करायचे तेव्हाच तुम्ही गृहस्थाश्रम चांगला स्वीकारू शकणार आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला एवढा काळ गेल्याशिवाय तुम्हाला कार्यसिद्धी नाही. म्हणून कार्यारंभी तपाचरण हे महत्वाचं सांगतात आत्माराम. मग असं हे कार्याच्या आरंभी तपाचरण केलेले अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतात की अनेक शास्त्रज्ञ आहेत. अहो शोध लागेपर्यंत ते अविरत कष्ट करत असतात म्हणून त्या सुखसोयी आपल्यापर्यंत येतात. त्यांनी जर ते कष्टच घेतले नाही तर आपण अजून चाकाचा शोध सुद्धा आपल्याला लागला नसता. पण हे जे तपाचरण आहे मग ते तपाचरण तुम्ही व्यावहारिक मध्ये सुद्धा अवलंबू शकता. जसं भगवंताच्या प्राप्तीसाठी तपाचरण सांगितलंय तसं व्यवहारामध्ये सुद्धा म्हणजे कुठलंही तुम्ही ध्येय घेतलं की त्याच्यासाठी तुम्हाला तपाचरण पाहिजे. मग असे अनेक क्षेत्रामध्ये आपण बघतो की तबला वादक अहो झाकीर हुसेन अहो 5व्या वर्षापासून तबला वाजवताय आणि तबला वाजवतात म्हणजे नुसता नाही वजन यावं हाताला म्हणून 5-5 किलोची वजन हाताला लावून तबला वाजवतात.
मग का ते सर्वश्रेष्ठ होणार नाही? म्हणजे कुठेही आपण गेलो तरी काही कालावधी म्हणून तपाचरण म्हणजे किमान 12 वर्षाचा तरी तुमचं ते अभ्यास, तो सराव हा झाला पाहिजे. पण आज आपल्याला असं दिसत नाही. मग हे जे तपाचरण आहे ते सुरुवातीपासून करायचं. म्हणून समर्थ रामदास स्वामी सुद्धा 12व्या वर्षी गेले आणि पुरस्चरण केलंय ना टाकळीला. 12 वर्ष पुरस्चरण केले, गायत्री पुरस्चरण. किती हो त्यांची साधना होती की पाण्यामध्ये सूर्योदयापासून माध्यान्हीपर्यंत पाण्यात उभं राहून गायत्री मंत्र करायचंय, म्हणायचंय. म्हणजे त्यांचे पाय माशांनी खाल्लेले होते बरं. इतकं तपाचरण. म्हणूनच समर्थांसाठी विभूती ही क्वचितच होते. आपण सगळे असमर्थच आहोत, पण ते समर्थ आहेत ते तेवढ्याच आहेत. कारण तपाचरणाने हे सगळं साध्य होतं. म्हणून आधी कष्टाची मग फळं, असं समर्थ सांगतात की आधी कष्ट केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही. आणि कष्टाने तुम्ही जे केलं तर ते निष्फळ होणार आहे. म्हणून आधी कष्ट कुठल्याही गोष्टीत करा. अगदी साध्या साध्या गोष्टीत तुम्ही जर कष्ट केले तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ तुम्हाला मिळतं. आता स्त्री ही घरामध्ये तपाचरणच करत असते. सासरच्यांचं माहेरच्यांचं करत असते की नाही अविरत. आता आपल्या सगळ्यांच्या लग्नाला किमान 40 वर्ष तरी झाली आहेत असं मला वाटतंय. म्हणजे किती वर्ष तप? 3 तप झाली आहो. म्हणजे ती गृहिणी त्याच्यामध्ये इतकी विलीन होऊन जाते की काहीही तुम्ही सांगा ती झटपट करते. इतक्या म्हणजे माझ्या आईचा अंदाज इतका छान होता बरं का कुठल्याही गोष्टीचा. आता आठवण झाली म्हणून सांगतो की आमच्या शेजारी एक जीवन नावाचा आचारी राहत असे. म्हणजे त्या रिजगुड आजींच्या बरोबर त्यांनी माहेरून आपल्या मुलीला स्वयंपाक करायला नको म्हणून आचारी पाठवलेला होता. आणि त्यांचे स्वयंपाक वगैरे चांगले गुजराती ब्राह्मण होता. आणि त्याचं सगळी माझ्या आत्याच्या ओळखीने ते आलेले होते ग्रस्त. की आत्याकडनं तिला कळलं होतं की हे चांगले आचारी आहेत, तुम्ही त्यांना सांगा वगैरे. आणि ते आले आणि ते काय म्हणाले की मला माझ्या मुलाची मुंज करायची, 250 पान आहे, पण मला चक्का करायचा आहे तो घरच्या दुधाचा करायचा, दही बांधून असा करायचंय चक्का, विकतचा आणायचा नाही. तर किती दूध लागेल? तर तो जीवन म्हणाला थांबा, मी अशा एका व्यक्तीला आणतो की तुम्हाला तो लगेच उत्तर देईल. आणि तो माझ्या आईला बोलवायला आला. आणि उषाताई म्हणे हे बघा काय म्हणतात. पण इतकी घरामध्ये तपश्चर्या केलेली होती की त्यांनी सांगितल्याबरोबर आईनी जसं की तिच्या तोंडावरच उत्तर आहे असं उत्तर दिलंय की तुम्हाला 250 माणसांना हवाय ना, 50 लिटर दूध तुम्हाला विजावं लागेल. एका शेरेला पाव किलो चक्का उतरतो, 1 किलो मध्ये 10 माणसं भरा. म्हणजे 25 किलो चक्का तुम्हाला तयार मिळाला पाहिजे तर तुम्ही 250 माणसांचा स्वयंपाक म्हणजे तो त्यांना पुरवठा येईल. आता एवढं 50 किलो दही कसं बांधून कुठे ठेवणार असं त्या माणसाने विचारलं. आमच्या जीवननी पण विचारलं. तेव्हा ती म्हणाली की धोत्रात बांधा आणि बाजेवर टाका. म्हणजे ह्या तपश्चर्याचं फळ ही क्षणामध्ये ती उत्तर देऊ शकली. असं प्रत्येक गृहिणी घरामध्ये करत असते. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे कष्ट केल्याशिवाय तुम्हाला ह्याचं फळ मिळत नाही. म्हणून तप हे जे आहे ना ते कायिक, वाचिक, मानसिक असे 3 प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर कायेनी तप करायचं म्हणजेच आपण आता जे स्त्रीचं बघितलं की ती कायेनी सेवा करत असते, तप करत असते. आणि म्हणून तिला ज्येष्ठपणाचा मान बऱ्याच घरात मिळतो, काही ठिकाणी नाही मिळत, पण बऱ्याच घरामध्ये मिळतो. कारण हे कायिक तपाचं फळ आहे. मग अशी सेवा करणं म्हणजे असं तप करणं म्हणजे त्याच्यामध्ये फक्त स्वयंपाक करणं किंवा असं येत नाही. तर अनेक वर्ष तीच सेवा करणं याला सुद्धा तपच म्हटलं जातं. ते कायिक तप आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही समजा एखाद्या मंदिरामध्ये पुजारी असाल तर अनेक वर्ष ती पूजा केल्यानंतर तुम्हाला ते कायिक तपाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्राप्त होतं.
मग त्याच्यामध्ये अनेक सेवा येऊ शकतात. कुठल्याही प्रकारची सेवा ही शरीराने करणं म्हणजे त्याला कायिक तप असं म्हटलेलं आहे. दुसरं तप सांगितलंय म्हणजे कायिक तप हे श्रेष्ठ सांगितलंय. वाचिक तप काय सांगितलंय तर ग्रंथ वाचन करणं, नामस्मरण करणं हे वाचिक तप आहे. अहो वर्षानुवर्ष अनेक मंत्र जपून हे जपी तपी झालेत की नाही, की म्हणून त्यांना सामर्थ्य होतं शाप देण्याचं. पण ते तपी असतात ते फार तापड असतात बरं. कधी त्यांना राग येईल सांगू शकत नाही. अनेक वेळा हे तापसी कारण तप्त होतात ना. ताप येणं, अनुताप काय अनेक प्रकारचे ताप येतो आपल्याकडे. आता तापाची साथच आहे. पण अनुताप, पश्चाताप किंवा अधिभौतिक ताप हे सगळे त्रिविध ताप जे सांगितले त्या तापानी हे जे कायिक तप करायचंय त्याच्यामध्ये सुद्धा आपण ताप पंचाग्नी साधन असं एक म्हटलं जातं शब्द. आज सगळ्यांनी सकाळी पूजा केली असेल त्याच्यामध्ये तो शब्द आहे. पण ताप पंचाग्नी साधन म्हणजे काय तर भर रणरणत्या उन्हामध्ये बसायचंय. बरोबर सूर्य माथ्याला यायला पाहिजे आणि चारही बाजूला आपल्या अग्नी प्रज्वलित करायचंय. असे 5 अग्नी जेव्हा तुम्हाला होरपळून टाकतील तेव्हा त्याला तापपंचाग्नी साधन असं म्हटलं जातं. म्हणून बघा सुवर्णाचं सारखं तप्त होतं की नाही. सुवर्ण झळाळून कधी निघतं तापल्याशिवाय निघत नाही. किंवा त्याच्यामध्ये जी भेसळ धातू घातलेले आहेत ते जर काढायचे असतील तर त्याला तप्त करावं लागतं. तसा हा देह तप्त केला की तप होतं, की तपश्चर्या होते. मग वाचिक आपण तप बघितलं तसं मानसिक तप सुद्धा आहे की मनामध्ये जप करणं किंवा मनाने कोणाचंही अशुभ चिंतन न करणं. अहो वरवर हल्ली दाखवतात पण मनात म्हणतात तळपट होऊ दे, काय त्याला उपयोग नाही. म्हणजे हे मानसिक तप नाही. पण संतांनी असं केलं की नाही मानसिक तप सुद्धा आपल्याला केलेलं दिसतं की कधी कुणाचं वाईट त्यांनी चिंतलंच नाही. म्हणून कार्यारंभी हे तपाचरण आवश्यक आहे तरच तुम्हाला तपस साधना ही करू शकता. मग तपस साधना करताना सुद्धा अनेक प्रलोभन येतात. आपल्याला विश्वामित्रांची कथा माहिती आहे की मेहनतीला कारण तपश्चर्येने काय होतं इंद्रपद दळमळतं बरं का. आणि मग त्याला आपली खुर्ची जाईल अशी भीती वाटते आणि मग तो अप्सरांना पाठवतो ते तप नाहीसं करण्यासाठी त्यांच्यामध्ये व्यत्यय आणण्यासाठी अनेक उपाय करत असतो. मग ह्या तपानी खरं म्हणजे तुमचे इंद्रियही ताब्यात यायला पाहिजे तपस साधनेनी. पण ती तपस साधनेनी इंद्रिय ताब्यात येत नाही तर क्वचित अहंकार होऊ शकतो. म्हणून हे अनेक तपी ऋषी मुनी हे तापट का झाले की माझ्याकडे एवढं तप सामर्थ्य आहे मी काहीही करू शकतो. एक साधू होता आणि तो असा भिक्षाटनासाठी निघालेला आणि सहज त्याचं झाडावर लक्ष गेलं आणि तो कावळा मरून पडला. आता ह्याची दृष्टी गेली आणि कावळा मरून पडला म्हणजे ह्याला वाटलं आपलं तपस साधना आणि खूप झालेली आहे आणि ते सामर्थ्य आपल्या नेत्रामध्ये सुद्धा आले. आणि नंतर तो भिक्षाटन करता करता एका घरासमोर आला. ओम भवती भिक्षां देही म्हणलंय. पण त्या घरातल्या गृहिणीचे पती हे अत्यंत विकलांग होते, मृत्यूशय्येवर पडलेले होते आणि तिला ती भिक्षा आणण्यासाठी वेळ लागला. आता ह्या साधूला काय वाटलं की आता आपल्या नजरेने जर कावळा मेला ह्यांना पण आपण शाप देऊ शकतो ना. पण ती सती कारण ती गरीब पतिव्रता होती म्हणून तिने बाहेर येताच म्हटलं कावळा मेला म्हणून मी मरणार नाहीये. आता हे तिला कशाने कळलं तिची जी पती सेवा होती तिची ती काही तप होतं त्याच्यामुळे तिला हे कळलं. म्हणून कायिक तप हे जास्त श्रेष्ठ सांगितलेलं आहे. मग दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात आत्माराम की वर्म न कळता जे तप करतात ते तप सगळं वाया जातं, निष्फळ होतं. मग असं खरंच आहे का? म्हणून एक दासगणी श्लोकामध्ये म्हणतात आठवलं तर म्हणते आता
मासा स्नान करी धरी बकधना ध्याना प्रती साजिले वायू भक्षण करीत कानिया विभूती मले पेखरे देह हा राम राम पोपट राम राम म्हणतो मेंढा तया पर्णाशनी बोले दास गणू पुन्हा गवसला सांगा हरी या तुम्ही भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. बघा, तपामध्ये स्नान करणं म्हणजे आपण समर्थांचं तप बघितलं की पाण्यात उभं राहून केलं. मग मासा तर सारखाच पाण्यात असतो, तो तपाचरणी आहे का? नाही. मग ती क्रिया त्याला त्यातनं काही कळत नाहीये ना, म्हणून न कळता जर तुम्ही तप केलं त्यातलं वर्म जर तुम्हाला कळलं नाही तर ते निष्फळ होते. आता बकत ध्यान सगळ्यांना माहिती आहे की एका पायावर उभं राहून एक पाय वर घेऊन अगदी शांत डोळे मिटून हा बगळा ध्यान करत असतो. म्हणजे एकदा पंपा सरोवरावरती श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण गेले असताना असा ध्यान करणारा बगळा त्यांना दिसलाय. आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणांना म्हणतायत की बघ लक्ष्मणा, किती हा ध्यान करणारा बगळा आहे, खरंच याचं कौतुक करायला पाहिजे की ह्या योनीमध्ये येऊन सुद्धा ध्यान करतो. तेव्हा त्या पंपा सरोवरातला एक मासा थोडस डोकं वर काढतोय आणि प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की आम्ही ह्या पंपा सरोवरामध्ये कितीतरी संख्येने होतो, हजारोंच्या संख्येने, पण आज आमची संख्या शेकड्यावर आली. प्रभू रामचंद्र म्हणतात कशाने? ह्या तुमच्या बकत ध्यानाने. अहो शांत उभं राहून आम्हाला तो गिळतोय म्हणून आमची हजाराची संख्या शतकांवर आहे. मग असं ध्यान करून बकाला तपश्चर्येचं पुण्य मिळतं का? आता तपश्चर्या करताना वायू भक्षण करतात आणि नुसतं राहतात असं पण सांगितलेली आहे. कायिक तपश्चर्या जी आहे ती अशी पण सांगितलेली आहे. मग आता सर्प हे वायू भक्षण करतात जास्त करून. मग त्याच्यामध्ये कालियाचं उदाहरण दिलंय. मग कालिया हा काय तपस्वी म्हणायचा का वायू भक्षण करतो म्हणून? तसं अंगाला राख फासून आपण असं तपश्चर्या करतो, पण खरं म्हणजे रासभ गर्दभ गाढव तो मातीमध्ये लोळत असतो, रक्षेमध्ये लोळत असतो, तो याला तपस्वी म्हणावं का? आता एखाद्या पोपटाला राम राम म्हणायला शिकवतात, मग तो राम राम म्हणतो म्हणून तपस्वी आहे का? हो, तपश्चर्या करतोय का? किंवा कोणी झाडाची पानं खाऊन तपश्चर्या करतात, मग मेंढा तर सततच पानं खात असतो, मग तो तपस्वी आहे का? म्हणून बोले दास गणू की ते विचारतायत की हे सगळं करून यांच्यापैकी कोणाला तो हरी गवसला का? म्हणून वर्म न कळता तपचे ती भारी असं ते सांगतायत की वाया ते सर्व सारी निष्फळता. म्हणून असं तप तुम्ही करू नका. त्या तपाचं तपश्चरणाचं वर्म काय आहे ते तुम्ही जाणा, म्हणजेच तुम्हाला तपश्चर्येचं फळ मिळेल. मग तप आचरणीया कोणी पार केलाय? हा भवसागर पार केलाय का? तप आचरण न करता कोणी हा भवसागर पार केलाय का? त्यांची कीर्ती कोणी ऐकलीये का? असं पण आपल्याला आत्माराम विचारतात की तपश्चर्येनी हे जे तुम्ही करता त्याला तुम्हाला अत्यंत त्याच्यामध्ये तुम्ही वर्म त्याचं जाणलं पाहिजे आणि ती तपश्चर्या करायची. मग अशी तपश्चर्या ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये सुद्धा 17व्या अध्यायामध्ये सांगितलंय की तपश्चर्येचे जसे कायिक वाचिक मानसिक हे भाग पडतात, तसं सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकार सुद्धा पडतात. मग सात्विक तपश्चर्या कशी आहे? तर सात्विक तपश्चर्या ही पूर्णपणे भगवंताला आपलंच करण्यासाठी जी तपश्चर्या केली जाते तिला सात्विक तपश्चर्या असं म्हणतात. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर दधीची ऋषी आहेत, वशिष्ठ ऋषी आहेत, यांनी जी तपश्चर्या केलेली आहे ही सात्विक तपश्चर्या आहे. मग राजस तपश्चर्या कशी असेल?
राजस तपश्चर्या करताना तुम्ही एखादा मनात हेतू धरला जातो. मग हा हेतू धरून जर तपश्चर्या केली तर त्याला राजस तपश्चर्या असं म्हटलं जातं. म्हणजे आता आपण व्रत वैकल्य करतो, आता 16 सोमवारचं व्रत केलं तर त्याच्या मागे मला शंकरांनी पावावं, मला प्रसन्न व्हावं अशी जी कामना त्याच्या मागे आहे, म्हणून ते जे व्रत आहे ते राजस तपश्चर्या असं त्याला म्हटलं जातं. आणि तामस तपश्चर्या म्हणजे जी सगळ्या राक्षसांनी आपल्याला केलेली दिसते, की रावणाने केली, तपश्चर्या केली, भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं, पण मागितलं काय? दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच त्या गोष्टी मागितल्या. आणि मग त्रिभुवनाला त्राही भगवान करून सोडलं. याला तामस तपश्चर्या म्हणतात. प्रत्येक असुरांनी अशीच तपश्चर्या आपल्याला केली की तप्याचं म्हणजे तपश्चर्याचं फळ मिळाल्यानंतर मात्र कोण तुम्ही दररोज सर्व वैद्य मरो असं आपल्याला हे दिसतं. म्हणून ही तामस तपश्चर्या आहे. म्हणून सात्विक तपश्चर्या करणं म्हणजेच त्या भगवंताला आपलंस करून घेणं, त्याची प्राप्ती करून घेणं. म्हणून धन्य तपी तप कारण सद्गती सांगितली. सद्गती म्हणजे अर्थात मोक्ष आहे. मग हा मोक्ष प्राप्ती जर तुम्हाला हवी असेल तर तपाचरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जसे आपण भक्तीचे 9 मार्ग बघितले तसंच तपाचरणाने सुद्धा ही आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. पण तपाचरण हे अत्यंत कठीण सांगितलेलं आहे. सामान्यांना ते पटकन जमेल असं नाही, कारण अनेक त्याच्यामध्ये कष्ट सांगितले. म्हणजे देहाला तापवायचं आहे, कष्ट द्यायचे आणि ते भगवंताला प्राप्त करून घ्यायचे. म्हणून मला नेहमी ती लक्ष्मी काय कडक लक्ष्मी आली ना की ते मला फार असं त्रास होतो, ते काय असं टोचून वगैरे घेतात. ते तपाचरणच त्यांचं देहाला कष्ट होत आहे. म्हणून असं जर तपाचरण आपण केलं तर भगवत प्राप्ती होते, पण ते अत्यंत कठीण आहे. आज आपल्याला हे सहन होत नाही आहोत. साध्या आता आपल्याला अनवाणीत अंगणात तरी जाता येतं का हो? तर घरात आपण चपला घालतो, बिन चपलेचं अंगणात जाता येत नाही. तेव्हा धाकट्या नातीची गंमत सांगते. ती रात्री झोपली म्हणून तिच्या चपला राहिल्या गाडी, आणि आता दुसऱ्या दिवशी जायचं होतं तर ती गाडी न्यायची नव्हती. म्हणून म्हणलं जा चपला घेऊन ये. तर ती म्हणते जाऊ कशी? पायात चपला घातल्याशिवाय मी अंगणात त्या गाडीपर्यंत जाऊ कशी हा प्रश्न तिला पडला. म्हणजे इतके कष्ट आपल्याला नको झाले. मग आपण तपचरण कसं करणार? आज अनेक जणी आपण पूर्वी, आता मी सुद्धा सोडलंय, पण मी अग्नीवरचं काही खात नसेल, हट्टाळ केलं म्हणजे निरसं दूध प्यायचं, दही वगैरे काही खायचं नाही. म्हणजे हे तपाचरणच आहे. किंवा काही बायका मीठ न खाता अळणीच उपवास करतात ह्या दिवशी. मग हे व्रताचरण तपाचरणच आहे. त्याच्यामध्ये कोणी अगदी एक थेंब सुद्धा पाण्याचं घेत नाही, त्याला सुद्धा तपाचरणच म्हटलं जातं. म्हणजेच देहाला कष्ट व्हायचंय तिथे हे तप आहे. म्हणून अनेक ऋषी मुनींनी, आता विश्वामित्रांनी सुद्धा ब्रह्मर्षी होण्यासाठी अनेक तप केली. की असं त्यांच्या ह्याच्यात वर्णन आहे की डाव्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून 1,500 वर्ष तपश्चर्या केली. हे नुसतं पायावर अंगठा नाही, पण हात वर करून असं तपाचरण केलंय. आणि ती ब्रह्मर्षी पदवी मिळवण्यासाठी, म्हणजे कुठलंही ध्येय तुम्ही धरलं तर त्याच्यासाठी देह कष्टवणं मला तपाचरण असं म्हटलं जातं. पण तरी सुद्धा ब्रह्मर्षी म्हणजे इतर सगळे देव त्यांना ब्रह्मर्षी मिळायला तयार होते, पण त्यांनी काय सांगितलं, मला वशिष्ठांनीच जर ब्रह्मर्षी म्हटलं तरच मी हे माझं तपाचरण थांबवेन. आणि मग अरुंधती आणि वशिष्ठ ऋषी आपल्या कुटीमध्ये आश्रमामध्ये होते आणि संवाद साधत होते. तर अरुंधती त्यांना विचारते की तुम्ही का त्यांना म्हणत नाही, ब्रह्मर्षी का म्हणत नाही, एवढं ते तपाचरण करतात. आणि तिथेच हे ब्रह्मर्षी म्हणत नाहीयेत म्हणून विश्वामित्र आलेले होते एवढा मोठा दोंडा घेऊन त्यांच्या डोक्यात टाकण्यासाठी. पण हे काय बोलतायत म्हणून थांबले होते. आणि अरुंधतीला उत्तर देताना वशिष्ठ मुनी म्हणतायत
की अगं त्याला कसं ब्रह्मर्षी म्हणू, त्याचा अजून क्रोध गेला नाहीये. म्हणजे तपाचरणाने क्रोध गेला पाहिजे. हे तपी तापती तप्त असतात आणि क्रोधित होऊन तुम्हाला शाप देतात, पण असं आपलं तपाचरणाचं बल सामर्थ्य हे वाया घालू नये. आणि असं वशिष्ठांनी म्हटल्याबरोबर विश्वामित्रांचा तो हातातला धोंडा खाली पडला आणि ह्या दोघांना कळलं की इथे विश्वामित्र म्हणजे ते मला ब्रह्मर्षी म्हणत नाही, म्हणून मनामध्ये राग धरून तो धोंडा वशिष्ठांच्या मस्तकामध्ये मारण्यासाठी आलेले विश्वामित्र. पण जेव्हा ते त्यांना शरण आले तेव्हा त्यांचा क्रोध केलाय आणि मग त्यांना ब्रह्मर्षी ही पदवी वशिष्ठांनी. पण तरी सुद्धा मनामध्ये राग धरलाय का वशिष्ठांनी? ज्या वेळेला विश्वामित्र राम लक्ष्मणांना यज्ञाचं रक्षण करण्यासाठी म्हणून मागण्यासाठी आले, त्यावेळेला विश्वामित्रांबरोबर राम लक्ष्मणाला पाठव हे वशिष्ठांनी दशरथाला समजवलं. म्हणजे इथे आपल्याला असं दिसतं की वशिष्ठांचा तपश्चर्येने क्रोध गेला होता, सारासार विचार करण्याची क्षमता त्यांची वाढलेली होती आणि मी जे ज्ञान दिलं त्याच्यापेक्षा ज्ञान देणारे सक्षम कोण आहेत तर विश्वामित्रांनी. असं आजच्या जगात झालं पाहिजे. एक गुरु दुसऱ्या गुरुला हल्ली मानतच नाही. अहो तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका, माझ्या क्लासला या असं सांगणारे शिक्षक आज आपल्याला दिसतात. पण विश्वामित्र हे किती ज्ञानी आहेत, कारण त्या तपश्चर्येने त्यांनी जे तुम्हाला अख्ख्या आयुष्यात प्राप्त करता येणार नाही असं सामर्थ्य, अशा अस्त्रशस्त्र त्यांना मिळालेली होती वरदान म्हणून. मग ती माझ्या रामाला मिळतील, ती माझ्या लक्ष्मणाला मिळतील, हे दूरदृष्टी. म्हणून तपाचरण कुठे करतात त्यांना दूरदृष्टी सुद्धा असते, त्यांचा क्रोध गेलेला असतो. अशा अनेक लाभ ह्या तपाचरणाने होत असतात. म्हणून धन्य तपी तप कारण सत्य. म्हणून वेदशास्त्रामध्ये जे आपल्याला सांगितलंय तसं जर तुम्ही आचरण केलं तर ते तुमची तपस साधनाच आहे. आणि ही साधना जेवढी तुम्ही जास्त कराल तेवढा तुम्हाला, म्हणजे वाणीला सुद्धा तुम्ही जर वाचिक तप केलं तर तुमच्या वाणीला सामर्थ्य येतं आणि ते सामर्थ्य म्हणून तुम्ही बोलाल ते होतं. अनेक आपल्या संतांच्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसतं की जे त्यांच्या वाणीतून निघालं ते खरंच घडलं, कारण त्यांचं वाचिक तप आयुष्यभर त्यांनी नामस्मरण केलंय, ते वाचिक तप त्यांचं होतं. म्हणून प्रत्येक तपश्चर्याने कायिक असो, वाचिक असो, मानसिक असो, ज्ञानी तुम्हाला हे फल प्राप्ती होत असते. पण ह्याच्यासाठी मात्र आपल्याला आत्माराम मूर्ती त्यामध्ये काय सांगतात की तुम्हाला जर तुमचं निज तप तुम्हाला हवं असेल आणि त्या तपाचं उजच हवं असेल तर नुमगे तप रूप तुम्हाला तपाचं रूप ते काय आहे ते तुम्हाला गुरु येणं कळणार नाही. म्हणून गुरुला तुम्ही शरण जा, गुरुंकडनं तुम्ही त्याचं पूर्ण माहिती करून घ्या. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये अगदी भीमसेन जोशी सुद्धा त्यांनी स्वतःची गायकी का निर्माण करू शकले ते गुरुगृही, म्हणजे त्यावेळेला तर घराबाहेर थांबून सुद्धा शिक्षण घेणारी लोक होती की तुम्ही जर त्याच्यामध्ये नीट करणार नसाल तर गुरु बाहेर काढत असत. दादा अंबिके मला एक उदाहरण सांगत असत नेहमी की ते पण अगदी गायनामध्ये पंडित होते आणि ते म्हणायचे की हल्ली विद्यार्थ्यांना काही चाडच राहिलेली नाहीये. खरं वास्तविक पाहता गुरूंच्या आधी शिष्यानी यायला पाहिजे, वर्ग भरलेला पाहिजे. पण हल्ली गुरुच आधी येतात वेळेवरती आणि नंतर शिष्य जमलं तर येतात. ऑनलाईन सुद्धा हेच आहे बरं का, कारण ऑनलाईन मी धडे घेते म्हणून सांगते. पण दादा अंबिके मला सांगायचे की मास्टर विनायकांकडे ते शिकले ठाण्याला, तर म्हणे आम्ही सकाळी 6 वाजता जायचो, पण 2 मिनिटं जर उशीर झाला तर आम्ही पूर्ण तास बाहेर उभं राहून त्यांचं गायन शिकत असतो. म्हणजे हे तपाचरण आहे. अशी जर तुम्ही विद्या प्राप्त केली, म्हणून प्रत्येक कालावधी सुद्धा तेवढाच सांगितलंय ना. शिक्षणाला सुद्धा 1ली पासून 15 वर्षापर्यंत जे तुम्ही मॅट्रिक होता म्हणजे 12 वर्ष होतातच आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला
12 वर्ष झाल्याशिवाय याची साधना फलद्रूप होत नाही, ती तपस्या होत नाही. म्हणून तपाचरण तुम्ही करा, त्याने तुम्हाला इहलोकामध्ये कीर्ती मिळेल, परलोकामध्ये सुख मिळेल. म्हणून तपाशिवाय दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. पण ज्यांना ते सहन होत आहे त्यांनी करावं असं सुद्धा आत्माराम आपल्याला सांगतात. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला आत्माराम सांगतात,
आजचा दिनविशेषच आज लावणार आहे. बघूया काय काय येतंय. कैलास पर्वतावरती भगवान शिवशंकर आणि पार्वती माता बसले आणि संवाद साधतात. आणि होता होता आमची पार्वती माता शंकरांना विचारते, पार्वती वदे शंकरांना, पार्वती वदे शंकरांना व्रत देवमान सांगा. पार्वती वदे शंकरांना व्रत देवमान सांगा. कोणत्या पुण्याने तुम्ही प्राप्त, कोणत्या पुण्याने तुम्ही प्राप्त झाला भजसी देवा, झाला भजसी देवा. पार्वती म्हटले, भगवान मी तुम्हाला कोणत्या पुण्याने तुम्ही मला प्राप्त झालाय असं पार्वती शंकरांना विचारते. आणि बघ शंकर तिला म्हणताय की अगं पूर्वजन्मी तू एक हिमालयाची पर्वताची कन्या होतीस. आणि जसं नक्षत्रामध्ये ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, तसं व्रतांमध्ये जे श्रेष्ठ असं व्रत आहे ते हरितालिका व्रत तू केलंस आणि त्याच्या पुण्याने मला प्राप्त झालीस. म्हणून तो व्रतकथा मला सांगाल का? कारण त्या जन्मात तिला ते आठवत नव्हतं हो. आणि हे सगळे संवाद असतात ना ते आपल्यासाठीच असतात मुळात, ते त्यांच्यासाठी नसतातच. म्हणून शंकर भगवानांना पार्वती विनंती करते की भगवान ह्या कथेचा मला सविस्तर सगळा वृत्तांत तुम्ही सांगाल का? आणि मग तेव्हा पार्वतीला हा सगळा वृत्तांत शंकर भगवान कथन करताय की तू हिमालयाची मुलगी होतीस आणि अत्यंत बालपणीपासून तू तप आचरण केलंस. कशासाठी? बालपणी व्रत देते, बालपणी तपास केले, मज प्राप्तीसाठी देह कष्ट दिले. अगं माझ्या प्राप्तीसाठी तू तुझ्या स्वतःच्या देहाला अनंत कष्ट दिलेस. अगं 64 वर्ष तू नुसती झाडाची पिकलेली पानं खाऊन तू राहिलेस. आणि त्यामुळेच अशी तपस्विनी मुलगी कुणाला द्यायची असा तुझ्या बापाला प्रश्न पडला.
पण तुझे कष्ट सुद्धा त्याला पाहवत नव्हते बरं. आणि म्हणून बघुनी कष्टाते बापास दुःख होई, बघुनी कष्टाते बापा कष्ट होई, मुनी नारद ते त्यास मुनी नारद ते त्यास बापाला बघले ना. आणि अशा वेळी त्यांच्या मनात प्रश्न होता की अशी ही कन्या कोणाला द्यावी. आणि इतक्यामध्ये त्या स्थळी नारायण 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 असं नामस्मरण करत नारद मुनी तुझ्या वडिलांना भेटायला आले. आणि त्यांनी सांगितलंय की मी आत्ताच वैकुंठातून आलोय. भगवान विष्णूंनी तुमच्या कन्यकेसाठी मागणी घालण्यासाठी मी आलो. आता विष्णूंसारखा जावई आपल्याला मिळणार हे ऐकून तुझ्या बापाला अत्यंत हर्ष झाला. आणि म्हणून तो बाप म्हणजे तुझा पर्वत राजा जो वडील होते ते तुला सांगायला आले. ऐक ऐक म्हणे पर्वत राजा, ऐक ऐक भाई, ऐक म्हणे पर्वत राजा, ऐक ऐक भाई. विष्णू सारखावर तुझा तुझा मिळा नाही, विष्णू सारखावर तुझा तुझा मिळणी नाही. आप सांगले केला थोर आहे की विष्णूंनी स्वतः तुला मागणी घातली आहे. असा वर पुन्हा मिळायचा नाही. पण तुला मात्र हर्ष होण्याऐवजी ती क्रोधित झालीस तू. ऐकून हे प्रेम रुचले क्रोध तुझसी येई, ऐकून हे रुचले क्रोध तुझसी येई. सखीस सांगे तुझी गणपती नाही, सखीस सांगे तुझी गणपती नाही. शिव ध्यानी शिव स्वप्नी, शिव ध्यानी शिव स्वप्नी, शिव ध्यानी स्वप्नी तुझी गती तुझ भाई. शिव ध्यानी स्वप्नी तुझ गती शिव भाई. पण तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव हे तुझ्या मैत्रिणींनी ओळखले, तुझ्या सखीने ओळखले. आणि तुला विचारते की तू रागवलीस का. खरं म्हणजे लाजायला पाहिजेस ना, पण तू रागवलीस. मग त्या रागाचं कारण काय. आपण सख्य भक्तीमध्ये बघितले की मनातली गोष्ट आपण मैत्रिणीला सखाला सांगतो. आणि त्याप्रमाणे ही जी पार्वती आहे तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलंय की माझ्या मनामध्ये मी एवढी तपश्चर्या कशाला केली, एवढे तप कशाला केलं. तर शिव मला पती मिळाले म्हणून मी तपाचरण केलं. आणि मलाही विष्णूला द्यायला लागले. कारण आपली आर्य स्त्री जी आहे जी मनाने पहिल्याला वरते ती कायम स्वरूपी त्यालाच वरते. आणि अशी ही गोष्ट तुझ्या सखीने जाणली. आणि मग तुला सखीने काय केलंय. सखीने तुला घोर रानात नेले, सखीने तुला घोर रानात नेले. गुहा पाहुणी त्या स्थळी थांबविले, गुहा पाहुणी त्या स्थळी थांबविले.
वडिलांनी विष्णूला देऊ नये म्हणून तुझ्या सखीने तुला घोर अरण्यात नेले. तिथे एका नदी काठी तिथे तिला गुहा दिसली आणि त्या गुहेमध्ये तुला थांबायला सांगितले आणि तिथे तुम्ही दोघींनी मिळून लिंग स्थापना केली आणि त्या लिंगाचं पूजन करून तुला म्हणजे तुझी तपश्चर्या एवढी कडकड होती की माझं इतकं कैलासातलं आसन हल्लं आणि तुझ्या तपाचरणाने मी तिथे प्रकट झाले. आता आपल्याला असं वाटेल की 64 वर्ष एवढं म्हणजे किती ती गठ्ठड म्हातारी असेल असं, पण त्या काळामध्ये आयुष्य मर्यादा म्हणून 64 वर्ष ती पिकलेली पानं म्हणजे ते सुद्धा झाडाचं पान नाही, ती खाली पडलेत ना ती पानं खायची म्हणजेच देह कष्टवणं मलाच तपाचरणच म्हणलं. आणि मी तिथे तुझ्या पुढे प्रकट झालो आणि काय हवं ते तू मागून घे असं तुला मी वर दिला. तेव्हा ती म्हणते की मला तुम्ही पतीकडून प्राप्त व्हावं आणि मी तुमची आजन्म सेवा करावी एवढीच माझ्या मनामध्ये भावना आहे. आणि मग तथास्तु म्हटलेलं आहे आणि तुम्ही तिथे अंतर्धान पावलं आणि योग्य वेळी तुझ्या वडिलांनी मला तुला अर्पण केली. मग आता पार्वती म्हणते की आता हे व्रत कसं करायचं, जे मी तुमच्यासाठी केलं ते सामान्य स्त्रियांनी कसं करावं हे व्रत. म्हणून पुन्हा शंकर भगवान सांगतायत की हे व्रत जे आहे ते भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचं आणि त्यावेळी मैत्रिणींना सख्यांना बरोबर घेऊन करायचं आणि भावमनी धरून करायचं. भाव धरून आणि त्यावेळेला तू जसं त्याचं दुसऱ्या दिवशी उद्यापन केलंस, पारणं केलंस, तसं पारणं हे दुसऱ्या दिवशी करायचं. मग ते तुम्ही जेव्हा पूजा कराल तिथे सगळी जागा सुशोभित करा, केळीचे खांब लावा, केळ नसेल तर कर्दळ लावा, अनेक प्रकारची पत्री, ही पत्री सुद्धा आपल्याला का सांगितलेली आहे की त्या निमित्ताने आपण निसर्गाच्या जवळ जातो, त्यातले औषधी गुणधर्म त्यांच्या सहवासात गेल्यामुळे आपल्याला प्राप्त होतात. म्हणून तरुणांनाच पाठवावं, मुली ज्या आहेत ना पूजेच्या त्यांनाच पत्री आणायला सांगावं. पण मोठ्या बायका काय करतात, त्यांना नीट येणार नाही म्हणून स्वतःच जातात. पण हे चुकीचं आहे. हल्ली तर पत्रीचं बघायलाच नको, जी एक पुडी मिळते जुनी त्यात एक सुद्धा पत्रीचं पान नसते. हा विषय खूप मोठा आहे. पण पत्री त्याच्यासाठी काढायची असते की त्याचे औषधी गुणधर्म ह्या कालावधीमध्ये ते अत्यंत आपल्या शरीराला आवश्यक असतात. त्या निमित्ताने वनस्पतींची ओळख त्या मुलींना होते, म्हणून त्यांच्याबरोबर लहान मुली सुद्धा पाठवायच्या असतात घरातल्या. पण पूर्वी एकत्र कुटुंब असल्यामुळे हे सहज शक्य होतं आणि जवळपास वर्षामध्येच सगळ्या वनस्पती असत, त्यांना काही खूप लांब जावं लागत नसत. लहान मुलींना का पाठवावं, कारण ते मोठ्या होऊन त्यांना पण ते जाणून घ्यायचंय, म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत हे जावं हा हेतू त्याच्यामध्ये होता. मग अनेक प्रकारची वनस्पती पत्री तिथे मिळते, अनेक प्रकारची फुलं की ह्या मोसमामध्ये जी फुलं येतात, चाफा आहे, कण्हेर आहे, धोत्रा आहे, कदंब वृक्ष आहे, अशा अनेक प्रकारची ही पत्री आणि पुष्प घ्यायची असतात. आणि त्यानंतर
सखी पार्वतींची पूजा करायची, लिंग स्थापन करायचंय आणि दिवसभर उपवास करायचा. हा उपवास स्त्रियांनी अळणी करावा, काही न खाता पिता करावा. असं कहाणीमध्ये लिहिलेलं आहे की ज्या कोणी मीठ खातात, अन्न खातात, त्या 7 जन्म वंध्या होतात असं सांगितलंय. पण त्याला जे रुचेल ना, सहन होत त्यांनी नक्की करावं. पण ज्यांना सहन होत नसेल त्यांनी खाल्लं तरी त्याला दोष नाहीये. म्हणून असं हे व्रत करावं, रात्री जागरण करावं. त्यावेळेला म्हणजे आमची आजी नेहमी आम्हाला सांगायची, आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेलो आणि हरताळकेला सगळ्यांनी एक तरी श्लोक तरी म्हणायचा, जसं तिचा आग्रह असायचा. म्हणजे भगवंताला गायन सेवा, त्यातून शंकराला तर गायन नृत्य ह्या कला अत्यंत आवडतात आणि त्याच्यासाठी म्हणून तिचा आग्रह असायचा की सगळ्यांनी काही ना काहीतरी म्हणा, म्हणून रात्री जागरण करावं. मग ते दुधाचा नैवेद्य जो असतो त्याला फुलांनीच विरजण लावायचंय आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत सकाळी तिची उत्तर पूजा करायची, आरती करायची. माझ्या सासूने सांगायच्या की म्हणजे मी एकटीच बरेच वर्ष होती, जवळजवळ 16 वर्ष मी एकटीच होती. जाऊ मला उशीर आली तर म्हणे तू इतका अळणी उपास करतेस, शेवटचं कडवं फक्त म्हण आरतीचं बरं का. आणि लगेच दही भाताचं नैवेद्य तिला दाखवायचंय आणि असं ती पूजा विसर्जन करायची. आणि असं तू सगळं केलंस म्हणून तुझ्या त्या पुण्याने मी तुला प्राप्त झालो. अशी ही व्रतकथा हरितालिकेची ही शंकर भगवान पार्वतीला सांगताय. म्हणून हरितालिका व्रताने, हरितालिका व्रताने येई सौभाग्य सौख्य जीवनात. सौभाग्य सौख्य जीवनात मैत्रिणी सखी संगे घेऊनी, मैत्रिणी संगे घेऊनी देऊ वाण त्या सर्वा सौख्यात. राम राम हरे हरे राम राम, राम राम हरे हरे राम. सौभाग्याचं वायन द्या आणि तुम्ही सगळ्यांना सुख सौख्य लाभावं. असं हे व्रत सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणून आपण एक थोडं भजन करूया. देह तपाने तापावा, देह तपाने तापावा, देह तपाने जोडावा, देह तपाने जोडावा, देह तपाने तापावा, देह तपाने तापावा, देह तपाने जोडावा, देह तपाने जोडावा, देह तपाने तापावा, देह तपाने तापावा, देह तपाने जोडावा, देह तपाने जोडावा, देह तपाने जोडावा, देह तपाने जोडावा. म्हणून आपण सुद्धा तपाचरण करून हा देह तापवायचा आहे आणि त्या तपानी जो देव आपण जोडायचा आहे त्याची प्राप्ती करून घ्यायची. मग असं हे धन्य तप आहे कारण ते सद्गतीला कारण होतं. म्हणून आत्माराम आपल्या मूळ पद्यामध्ये हेच आपल्याला उपदेश करतात की धन्य तपी तप कारण सद्गती. म्हणून सगळ्यांनी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी हा तपाचरण करणं. मग आपल्याला वाचिक तप कळलं तरी चालेल, ते आपल्या हातून झालं तरी चालेल की त्याच्यामध्ये जास्त कष्ट नाहीये, पण हे नियमाने करायला पाहिजे. बघ त्याच्यामध्ये तपा म्हणजे नियमेशु असं त्याला नियम आहे की त्याच्यामध्ये खंड पडता कामा नाही आणि शरीराला तप म्हणजे कष्ट देऊन असं हे तप केलं पाहिजे. म्हणून हे तप करताना आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून आत्माराम आपल्याला मूळ पद्यामध्ये हेच सांगतात. धन्य तपी तप
आरती श्री गुरुराया सद्गुरु